धुळे जिल्ह्यात वर्षानुवर्ष तीच पारंपरिक पिके घेतली जात असून डाळी, तेलबिया आणि कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीपपूर्व हंगाम आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले। उच्च विद्याभूषित अधिकारी असूनही शेतीत सुधारणा का दिसत नाही असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला। शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन नवीन पर्याय शोधण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। धुळे जिल्ह्यातील सुमारे 4,37,000 एकर शेती क्षेत्राचा अभ्यास करून ठोस आराखडा तयार करण्याचे आदेशही त्यांनी दिले। कापूस उत्पादकता देशाच्या सरासरीपेक्षा खूपच कमी असल्याचे सांगत जिल्ह्यातील उत्पादन किमान 330 किलो प्रति हेक्टर पर्यंत नेण्याचे लक्ष्य अधिकाऱ्यांना देण्यात आले। उत्पादनच कमी असेल तर केवळ MSP देऊन उपयोग नाही असेही ते म्हणाले। बैठकीत एका अधिकाऱ्याने जिल्ह्यात 450 किलो उत्पादकता गाठण्यासाठी 20 वर्षे लागतील असे सांगितल्यावर रावल यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली। अशी परिस्थिती राहिली तर देश महासत्ता कधी होणार असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला। यावेळी डाळी व तेलबियांच्या घट्ट उत्पादनावरही चिंता व्यक्त करण्यात आली। सोयाबीन, तीळ आणि सूर्यफूल लागवड कमी होत असल्याने भविष्यात खाद्यतेल आयातीवर अवलंबून राहावे लागू शकते अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली। मिरची, हळद आणि अद्रक या व्यतिरिक्त मसाला पिकांमध्ये नवीन संधी शोधण्याच्या सूचनाही कृषी विभागाला देण्यात आल्या। शेतकऱ्यांसाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यावर मार्गदर्शनपर व्हिडिओ पाठवा, प्रत्यक्ष शेतभेट घ्या आणि आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान पोहोचवा असे निर्देशही त्यांनी दिले। कृषी अधिकारी नसले तरी शेतकरी शेती करणारच, मग अधिकाऱ्यांचे योगदान काय असा टोला देखील पालकमंत्र्यांनी लगावला। यंदाच्या रब्बी हंगामासाठी सुयोग्य नियोजन करून शेती क्षेत्रात ठोस बदल घडवून आणा असे आदेश देत बैठकीचा समारोप झाला। प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज, धुळे। या सगळ्या विषयांवर सखोल अशी चर्चा झाली आणि या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यामध्ये एक डिटेल प्लॅन हा तयार करण्यासंदर्भातल्या सूचना दिल्या। त्याच्यामध्ये प्रत्येक एरियानिहाय, एकरनिहाय किती आपण काय काय पेरणार आहे याच्या संदर्भातलं टार्गेट आपण तयार करण्याचं सांगितलं। इतर आमची साधारणतः 2-2.5 लाख इतर म्हणजे शहरं आणि इतर कामाची, तर उरलेली जी 4,37,000 एकर जमीन आहे त्याच्यामधनं केवळ 3,77,000 याच्यावरच पेरणी होते। म्हणजे जवळपास 70,000 एकरवर कुठल्या प्रकारची पेरणी किंवा कुठल्या प्रकारची शेती होत नाही। तर आम्ही असा विचार केला की ह्या वर्षी खोलवर जाऊन का पेरणी होत नाही, तिथे काही खडकाळ भाग आहे का, तिथे काय अडचणी आहे का, तिथे कोणी गरीब शेतकरी त्याला पतपुरवठा नाही आहे का, पिण्याच्या किंवा पाण्याच्या सिंचनाच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे का, काय अडचणी आहे की मायक्रो लेवलवर जाऊन विचार करण्यासंदर्भात आम्ही त्याच्यावर सूचना दिल्या। या मे महिन्याच्या अखेरपर्यंत एक डिटेल्ड प्लॅन याच्या माध्यमातून तयार होईल आणि टार्गेटेड पद्धतीने धुळे जिल्हा हा कृषी क्षेत्रामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय। आमच्या बैठकीला आमदार गाविताई, खासदार बच्चावताई असे सगळे लोकप्रतिनिधी होते आणि या माध्यमातून धुळे जिल्ह्याची अर्थव्यवस्था जर वाढवायची असेल तर शेतकऱ्याची आमदनी वाढली पाहिजे, त्याच्यामधनं त्याची सरासरी यील्ड वाढली पाहिजे, या संदर्भातल्या उपाययोजनांसंदर्भात टार्गेटेड काम करण्यासंदर्भात आजच्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं आणि त्या प्रकारची सूचना देण्यात आल्या।